नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. तुम्ही अगदी सहजपणे हे बनवू शकतात आणि प्रमाण देखील एकदम व्यवस्थित मी सांगितलं. या पद्धतीने तुम्ही या प्रमाणात साहित्य घेऊन जर वडी बनवली तर इतकी उत्कृष्ट होते, न खाणारे देखील अगदी आवडीने खातील. तर नक्की अशी वडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग मस्तपैकी ही कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया. तर इथे बघा, कोथिंबीर वडीसाठी मी 1.5 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. या ऐवजी म्हणजे रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकतात, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते घेतलं. त्यानंतर इथे मोठी कोथिंबीरची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घेतली आहे. लक्षात ठेवा, कधीही स्वच्छ धुवून मग चिरायची आहे कोथिंबीर किंवा कुठलीही पालेभाजी. त्यानंतर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, धनेपूड घेतली आहे 1 चमचा. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला, लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा. नंतर हळद घेतली आहे अर्धा चमचा. त्यानंतर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. इथे लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर इकडे मी पांढरी तीळ घेतलेली आहे, साधारणपणे 4 चमचे घेतले आहे. ही टाकल्याने टेस्ट देखील छान येते. आता बघा, हे जे आपलं पीठ आहे तर ते मी रवा आणि पीठ एकत्र करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पाणी न घालता, म्हणजे कोथिंबीर आणि पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे आधी. तर इथे मी आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे. याने काय होतं, सर्व मसाले पिठात छान मिक्स होतात. आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता लक्षात ठेवा, कोथिंबीर आपण धुतल्यानंतर बघा त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे आधी पाणी न घालता हे मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणपणे पाण्याची आवश्यकता नसते. इथे मी आता ही कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. मला फक्त 2 ते 3 चम्मच पाणी यात लागलं आहे. अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिट याला असंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा 5 मिनिटानंतर आपल्याला याच्या वड्या कशा बनवायच्या तर ते मी तुम्हाला दाखवते. इथे 5 मिनिटं झालेले आहेत. इकडे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. संपूर्ण बाजूने तेल लावायचं आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे आपलं मिक्स केलेलं ते यामध्ये टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये लिंबाची फोड टाकायची म्हणजे कढई काळी पडत नाही. पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं हे हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही अशी ही थापून न घेता याचे गोळे वाफवून घेऊ शकतात, पण अशा पद्धतीने बनवली तर छान वाटतं आणि पटकन बनते. तर इथे मी आता 15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. तर आपली वडी झाली आहे की नाही, बोट लावून बघायचं आहे. जर बोटाला चिकटलं तर समजायचं अजून थोडा वेळ आहे आणि अशा पद्धतीने चम्मच वगैरे ठेवायचा आहे. तर हे तुम्हाला चम्मचला चिकटलेलं दिसलं म्हणजे अजून मी 2 मिनिट याला वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्या थंड झाल्यानंतर वड्या पाडायच्या आहेत. तर 2 मिनिटं मी अजून वाफवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग वड्या पाडायच्या आहे. गरम गरम ह्याच्या वड्या पाडल्या तर सर्व वड्या तुमच्या खराब होतील. इथे मी वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर मस्तपैकी आपली ही वडी तयार झालेली आहे. ही तुम्ही साधारणपणे 4 ते 5 दिवस टिकून ठेवू शकतात हवाबंद डब्यामध्ये. इथे तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही तळू शकतात. तर इथे मी ही बनवून ठेवलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती तळून आम्ही नंतर खाणार आहोत. तुम्हाला वाटलं तर लगेच तुम्ही तळू शकतात. तर मस्तपैकी ही वडी तयार झालेली आहे. तुम्ही देखील बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की भेट द्या. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.